काय होतं माहितीये का, जून जुलै आला रे आला की ब्रह्मकमळाचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये यायला लागतात. आता ब्रह्मकमळ हे अत्यंत पवित्र फूल आहे, मान्य. पण खरं ब्रह्मकमळ कोणतं हे मात्र कुणालाही माहीत नसतं. खरं ब्रह्मकमळ फक्त आणि फक्त हिमालयाच्या भागातच आढळतं. अहो, म्हणून तर उत्तराखंड राज्याचं हे ब्रह्मकमळ राज्य फूल आहे. मग आता महत्त्वाचा प्रश्न, आपल्याकडे ज्याला आपण ब्रह्मकमळ म्हणतो ते कशाचं फूल आहे? दिसायला तर ते कमळासारखंच दिसतं आणि ते पण फक्त रात्रीच फुलतं. मग काय भानगडे बाबा, याला नाही म्हणायचंय का ब्रह्मकमळ? मग ब्रह्मकमळ कशाला म्हणायचंय? सगळे गैरसमज या एकाच व्हिडिओत दूर करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, आधी बोलूया हिमालयात आढळणाऱ्या ब्रह्मकमळाबद्दल. हे जे ब्रह्मकमळ आहे त्या ब्रह्मकमळातूनच ब्रह्मदेव प्रकट झाले असं म्हटलं जातं. हे ब्रह्मकमळ केदारनाथ, बद्रीनाथ इथे महादेवांना वाहिलं जातं. या ब्रह्मकमळाला दिव्य मानलं जातं आणि हे ब्रह्मकमळ पूजेमध्ये वापरणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. आणि सुरुवातीलाच म्हटलं तसं हे ब्रह्मकमळ जे तुम्हाला आत्ता चित्रामध्ये दिसतंय हे उत्तराखंड राज्याचं राज्य फूल आहे. हे तिथेच पाहायला मिळतं. महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतामध्ये हे फूल पाहायला मिळत नाही. असेलच कुठे तर अपवादाने म्हणू शकतो, पण हे फूल हिमालयीन भागातच येतं. या हिमालयात आढळणाऱ्या ब्रह्मकमळाचे आयुर्वेदात भरपूर उपयोग सांगितलेले आहेत. बऱ्याच आजारांवर हे उपयोगी आहे हे संशोधनातून सुद्धा सांगितलं गेलं आहे. ब्रह्मकमळाचं हे फूल मनोकामना पूर्ण करणारं फूल आहे. त्याचबरोबर जे ध्यानधारणा करतात, ईश्वर प्राप्तीसाठी साधना करतात, त्यांना मन शांत ठेवण्यासाठी हे फूल मदत करतं, सकारात्मक ऊर्जा देतं असं सुद्धा मानलं जातं. हे फूल सुद्धा वर्षातून एकदाच उमलतं आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळी हे फूल फुलतं. जुलै ते सप्टेंबर हा काळ असतो हे फूल येण्याचा. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, जे महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात बऱ्याच जणांकडे पाहायला मिळतं. ते ब्रह्मकमळ, त्याचं खरं नाव आहे एपिफायलम ऑक्सपेटलम. हे झालं या फुलाचं शास्त्रीय नाव, पण याला डचमन पाईप्स कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट असं सुद्धा म्हणतात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये याच फुलाला ब्रह्मकमळ म्हटलं जातं. मूळ ब्रह्मकमळ जे हिमालयात आढळतं आणि महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात ज्याला ब्रह्मकमळ म्हटलं जातं, या दोन्ही फुलांमध्ये काही साम्य आहेत. ते साम्य म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, ही दोन्ही फुलं रात्रीच फुलतात. वर्षातनं एकदाच या वनस्पतीला फुलं येतात. दोन्ही फुलांचं देवतांच्या पूजनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही दोन्ही फुलं देवतांना अर्पण करणं हे मनोकामना पूर्तीदायक मानलं जातं. आणि या दोन्ही वनस्पतींमध्ये मूळ फरक हा आहे की या दोन्ही वनस्पती वेगवेगळ्या जातीच्या आहेत. ब्रह्मकमळ जे